More than. कितना महंगा है? More than your salary you can see in the MRP. कितना है? Easily 30-40. Hey, अंधेरी कुर्ला. अंधेरी कुर्ला लोकल ब्रांड. लोकल ब्रांड. ओके. यही मैं अभी अभी लिया है उसको, मुझे पता नहीं कैसा पासवर्ड था. रखना क्या, वो नंबर बताओ, 3 डिजिट का मैं नंबर डाल दूँ. 1 2 3 इतना भी आसान है. ठीक है, तो मेरा पसंदीदा 143. तुझे. सो वेलकम बॅक गाईज, सुजित डमके ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आणि आपण पहिल्यांदाच चाललो होता एअरपोर्ट, आणि पहिल्यांदाच चाललो तर बघा इथून T2 टर्मिनलसाठी आपण आहेत. आणि T2ला येण्यासाठी पहिल्यांदा इथून मरोल नाका, आणि मरोलवरून आम्ही ऑटो पकडून आलोय T2 टर्मिनस. T1 साठी मग तिकडे त्या साईडला लागते सांताक्रूजला, पण इथून T2 आहे त्याच्यामुळे आपण इथं आलोय. आणि याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच फ्लाईटचा एक्सपिरियन्स घेतो, त्याच्यामुळे काही माहीत नाही जास्त. इथले हे दोघं पण चालत, पण दोघांना एकदाच म्हणजे एक वेळेलाच गेलेले आहेत. तर आता सांगते कुठे आम्ही तामिळनाडूला. हा रामकुमार आहे, त्याचं घर आहे, आणि लिव्ह होतं सगळ्यांच्या सोबत. तर मग आपण तिकडेच जाऊ फिरायला. आधी आपण इकडे आलो, त्याच्या आधी बघू शकता हा एअरपोर्ट. हाँ ब्रो. Inside lot of liquor shop is there. We will purchase something. You cannot purchase anything. लिकर मीन्स व्हाट? दारू. Means हाँ तो alcohol. हाँ दारू बोलना, हमारे इधर अल्कोहल नहीं समझता. दारू. हाँ दारू. Foreign daru are there. Ah. Like this much size. So this time you should not shy now. Whenever I will take camera, you should speak. Okay. Yes, sir. But whatever I speak, Ah bro, everyone understand English. No problem. I will speak in Tamil. No no. Because you Oh. are coming to Coimbatore. You are interacting with local. तर इथे बघा रिक्षा करून आलो, त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडला आलो. तर जर कॅब करून आलो तर कॅबवाले त्या साईडला जातात, आणि तिथून गेल्यावर मग जरा सीन वगैरे चांगले आता. See, you sub खाएंगे, but for you only coconut water. No bro, I will decide that. Yeah, not there. Bro, I will decide that I am vegetarian or non-vegetarian when I will reach at your place. Till the time I am vegetarian. लॉक नहीं किया ना पर. भाई मैं अभी अभी लिया है उसको, मुझे पता नहीं कैसा पासवर्ड था. रखना क्या, वो नंबर बताओ, 3 डिजिट का मैं नंबर डाल दूँ. 1 2 3 इतना भी आसान है. ठीक है, तो मेरा पसंदीदा 143. Today, for you this only. Remember. Coke. No bro, I will decide what to eat, because till now I have Shravan, but after this I will see the condition there, and then I think I will. हाँ 143. ओके. 143. मुझे पता ना बाद में कैसे खोलना भी है वो करके, तो मैं लगा के छोड़ दूंगा. बस ऐसा दबाएगा खुल जाएगा. ओके. और अगर पासवर्ड बाद में सेट करना होगा तो दूसरा वाला रखना होगा तो. पासवर्ड चेंज का नहीं खुलेगा. ओके. तो फाइनली हम पहुंच रहे हैं एयरपोर्ट पे. भाई मेरे पास. तो फाइनली एयरपोर्ट पोहोचलो आपण, आणि आपण आता तर एअरपोर्ट वर येतो. हा बघा एअरपोर्ट. तो तर आपली इंडिगाची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे 6व्या नंबरवर जायचं इथून. प्लेटफॉर्म 78 ईयर ऑफ इंडिपेंडेंस. तो अभी एक दिक्कत हुई टूरिस्ट यहाँ पर सर्वर ही काय सब एअरपोर्टला आहे. परत झालंय काय, सगळ्यांचं सर्वर गेलं. पहिल्यांदाच आलो आपण, सर्वर गेलं, त्याच्यामुळे लगेज जिथे द्यायचं होतं पण तिथे देता आलं नाही. सर्वर दिसल्यामुळे इथं पूर्ण दिसतंय. तर आपण झूम करू थोडंसं. वेटिंग फॉर जरा असं सगळीकडं प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामुळे आता ते बोलले का डायरेक्ट तुम्ही इथून जाऊन बोर्डिंग गेट आहे तिथेच लगेज द्या, तिथून ते घेऊन जाते असं बोलले. और गाइड इज देयर.
पूर्ण स्टेशन याच्यावरच सर्व्हर गेलेलं आहे. करतो. ओके, कन्फर्म. वी नीड सम इंट्रोवर्ट गाइज. एक्स्ट्रोवर्ट गाइज हु कैन स्पीक. काय पूछणे क्या कर रहा है. आणि हा असा आपला स्टेशन ना, सवय लागली स्टेशन बोलायची. एअरपोर्ट. फायनली आता आपण एअरपोर्टवर पोहोचलोय आणि आपला जो माईक आहे तो पण आपण इथे लावलेला आहे. तर चला, इथून आता पुढे आपली सिक्युरिटी चेक होणार आहे, तर ती दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ पुढे. तर फायनली आता सिक्युरिटी चेक झालेली आहे आणि हा तो फेमस स्पॉट जिथे सर्वजण फोटो काढतात, आम्ही काढला, आय लव्ह मुंबई. आणि त्याच्यानंतर हा समोरचा काहीतरी असा परिसर होता. तर इथून आता आपला गेट नंबर 43 आहे. 6:05 कोइंबतूरची फ्लाईट आहे आणि सर्व चेकिंग सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट फक्त फ्लाईटमध्ये जायचे. काहीतरी टेक्निकल इश्यू होता त्याच्यामध्ये लगेज इथेच राहिलेलं आहे. और क्रॉक्स मुझे लेना था. लाइविंग लिक्विड्स मतलब क्या है? ओ लिविंग लिक्विड्स. Your salary is written here in 1 bottle MR. More than. कितना महंगा है? More than. Your salary you can see in the MRP. कितना है? Usually 30-40. Hey. Andheri Kurla. Local brand. ओके. एअरपोर्टवर आल्यावर सगळ्यात मी एक युजलेस गोष्ट बघितली, जी म्हणजे हे ज्याच्यावर आपण चालत जातोय पुढे आणि ते ऑटोमॅटिकली चालतंय. आणि हे थोडंसं अंतरावर होतं, पण त्याचं काय काम होतं काही समजलं नाही. जर आपण साईडने चालत गेलो तरी तेवढाच वेळ लागतो, इथनं गेलं तरी सारखंच आहे. इथनं जास्त वेळ लागतो आणि थोडासाच पॅच होता. का माहीत नाही काय एवढासाच पॅच दिला होता तिथं. तर तेच आम्ही डिस्कस करत चाललो होतो, कारण ते ह्यावेळी आमचा माईक होता तो ऑनच झाला नव्हता. त्याच्यामुळे जे काय बोलत होते तो आवाज येत नव्हता. आणि हा बाहेरचा परिसर, इथे सगळे एरोप्लेन्स लावलेले आहेत, इथूनच त्यांची ते उडतात काय होतंय ते. तर हे झालेले आता इथून बोर्डिंग आणि त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊ. तर चला बघूया काय. आणि आमचा गेट नंबर होता 43 असं समथिंग, तोच होता 43 का 44 काहीतरी. तर ते चालत जायला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिट लागले. हा 43 आहे, याच्या पुढे एक 44 होता. तर तिथे आम्हाला जायचं होतं आणि चांगलं वातावरण वगैरे होतं. आणि हे सर्व रनवेज इथून विमानं उडतात. तर आमचा इंडिगोची फ्लाईट होती, तर इंडिगोची फ्लाईट तिथे आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ आणि त्याच्यानंतर फ्लाईटचा आतमधला एक्सपिरियन्स बघू. तर ते बघा, हा जो इंडिगो दाखवला हा इंडिगो आपला होता, जिथे आपण गेलो होतो, ज्याच्यातून आता आपण जाणार आहेत. तर चला, हेच काहीतरी होतं जे दाखवायचं होतं. तर तिथून आतमध्ये आपण अशा पद्धतीने एंटर करतो आणि याच्यानंतर मग इथं प्लेन लागलेलं असतं, तर प्लेनमध्ये डायरेक्ट एंटर होतो. पण हेच रेकॉर्डिंग करत होतो, पण त्यावेळी ते रेकॉर्ड झालं नाही, कारण तर माईक लावलेलं होतं पण मी ऑन करायचं विसरलो. त्याच्यामुळे ते माईकचा काही आवाजच येत नव्हता. इथे एक आम्ही रील पण शूट केली होती, पण ती अजून अपलोड नाही केली. पण ती एक चांगली रील होती, ती इथं शूट झालेली. आणि हे तेच सांगत होता की मी दुसऱ्यांदा आलेलो इथं आणि असं तसं, पण ते रेकॉर्ड झालं नाही. रेकॉर्ड झालं असतं तर खूप चांगलं वाटलं असतं. ठीक आहे, काय नाही, जो काही एक्सपिरियन्स आला आहे तो मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर फर्स्ट टाइम आतमध्ये आलो आहे, त्याच्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स होता. आणि त्यातल्या त्यात आपल्याला विंडो सीट भेटली, त्याच्यामुळे ते अजून चांगलं झालं. आणि आम्ही तिघांची एका लाईनीत नव्हते, म्हणजे एक साईडचा होता. तर त्यांना सांगितलं की आम्हाला तिघांना एकत्र बसायचे, मग त्यांनी तिघांना एकत्र बसायला दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी असं काहीतरी टेस्ट करून बघत होतो काय चालतंय कसं काय नाही. आम्ही तिघं होतं, त्यांना परत थोडं विचारलं, पण परत तेच माईक मी चेकच नव्हता केला, माईक ऑन होता का नव्हता. त्याच्यामुळे ते काय बोलत होते ते मला समजत नव्हतं. तर आता मी त्यासाठी व्हॉइस ओव्हर करतोय, काही मी सांगतोय ते मला वाटतं तुम्हालाही समजत नसेल, ऐकून घ्या. तर असा काही आपला सीन होता आणि आम्ही असं तिघजण एका लाईनीत बसलेलो. फ्लाईटमध्ये पाणी घेऊन यायचं नसते, पण सर्व्हर डाऊन होतं, त्याच्यामुळे आपल्याला पाणी पण घेऊन येता आलं.
भाई अच्छा हुआ ना मिल गया डायरेक्ट बिना ये करे पानी लेकर आए नो शहापूर पलटोली माय विलेज नेम इज पलटोली नॉट आसनगाव आसनगाव हाँ मेरा गांव का नाम नहीं स्टेशन का नाम आसनगाव है आणि विंडो सीटचा हाच एक फायदा आहे काय दिसतंय हा तर आता अर्धा तास झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण वरती आलोय तर हा काही व्ह्यू आहे आणि इथे आपल्याला जर काही पाहिजे असेल तर पाणी वगैरे तर बाकीच्या गोष्टी ज्या इथे पेड आहेत फक्त पाणी फ्री आहे पाहिजे तेवढं पाणी क्योंकि पाण्याचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे इथे बाकी गोष्ट भरपूर महाग आहेत तर मला 1 लिटरची जी बॉटल आहे ती घ्यायची असेल तर 200 रुपयाला 1 लिटरची बॉटल बाकी इथून असं आणि आपली विंडो सीट असल्यामुळे व्ह्यूज चांगले येतात कॅमेरा तिथून आपण असं बसलं इथून दोघं तिघं असं हा इथून आहे आणि इथून असं अशा गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो सो फायनली आता आपण लँड होतोय कोंबटूरला 1.5-2 तासानंतर 6:15 तिथनं निघालेलो आता 7-7:30 वाजले सो फायनली कोंबटूरला आपण पोहोचलेलो आहोत हा आपला प्लेन होता आणि इथून आपल्याला बस आहे बसने जायचं 2 किलोमीटर आहे पहिल्यांदा आपण कोंबटूर मध्ये आलोय वेदर तर चांगला दिसतं आता इंडिगो तर आता कोंबटूर एअरपोर्टवर पोहोचले आणि आपले बॅग आलेले नाहीत अजून बॅग येणार आहेत व्हॉट इज दिस डॉग मिलिटरी डॉग थँक्स टू यू फॉर दिस वनकम हे व्हॉट वॉज दॅट हॅलो हेलर वांगण हाऊ आर यू एपडी इरकिंग एपडी इरकिंग ओके हिंदी क्या बोलते तर एवढा मोठा एअरपोर्ट नाही जसं आपल्या मुंबईचं आहे पण ठीकठाक एअरपोर्ट आहे आणि इथून अब हमारा बॅग तर कोंबटूर एअरपोर्टच्या बाहेर आपण आलोय तर आमचा मित्र आहे तो येतो मित्र म्हणजे भाऊच आहे तो येतो कार घेऊन तो ट्रॉफिक मध्ये फसलेला आहे आणि तो येतोय तिकडच्या आधी आपण चांगलं म्हणजे वातावरण चांगलं दिसतं आता तरी तर उद्याचा दिवस काय करणार आम्ही तर सगळ्यात आधी उद्याचा दिवस रेस्ट घेणार आहेत थोडंसं आणि तो त्यांचा गाव वगैरे दाखवणार आजूबाजू थोडंसं फिरणार आहेत थोडीशी शॉपिंग वगैरे करणार त्याच्यानंतर मग मंडे पासून आपण पुढचं जे जे प्लॅन वगैरे त्याच्या आधी इकडून हा एअरपोर्ट आहे त्यांचा छान आहे पण सगळं आतापर्यंत चांगलं आहे आणि इथेच कोणाला हिंदी येत नाही पहिली गोष्ट इंग्लिश थोडी येत नाही तुम्हाला आलं तर तमिळनाडू त्यांची लोकल लँग्वेज बोलत आहे राम आजकाल तो इश्यू नाही आपल्याला चला आता आणि हे नारळ हिअर माय टू बडीच तर आता एअरपोर्टवरून आपल्याला कार भेटलेली आहे आणि रामचा भाऊ आलेला आहे आणि इथून आपण आता घरी जातो इथे आपण जेवायला आलेलो आहे प्रॉब्लेम असा आहे इकडे की माझा श्रावण आहे आणि त्याच्यामुळे आता मी काही खाणार नाही धरलाय तर आणि बाकी तिथे ते नॉनव्हेज खातील पण मी श्रावण त्याच्यामुळे इथे जिथं आलेलो तिथे श्रावण लाईक तिथं व्हेज भेटत नाही भेटतंय पण ते बोलतात की एवढं चांगलं नाही आणि मग त्याच्यासाठी प्युअर व्हेजिटेरियन हे बघायला चाललंय तसं मी एवढा पण पूर्ण व्हेजिटेरियन नाही आहे पण आता श्रावण धरलाय तर त्याच्यामुळे काही करू शकत नाही आता थोडेच दिवस राहिलेत त्याच्यामुळे विचार चाललाय की पकडूनच ठेवा
तर आता साईडला आलेलो, तर त्याच्या साईडला दुसरा हॉटेल, गाडी त्यांच्या हॉटेलमध्ये पार्क केली, पण खायला यांच्या हॉटेलमध्ये आलोय. आहे अक्षय भवन. सो वेलकम बैक गाइस, सुजीत डम के ब्लॉग्स में आप सभी का स्वागत है. तो अभी मैं हूँ तमिलनाडु के कोयम्बटूर, एक सिटी है वहाँ के पोलाची गांव में. और आज के इस वीडियो में मैं आपको दिखाऊंगा कि तमिलनाडु का गांव कैसे होता है. और तर हा आहे डे 2 जो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार. तोपर्यंत बाय बाय.